फोटोमध्ये दिसणारा इंद्रेश राजभर हा 24 वर्षाचा तरुण. उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या या तरुणानं अनेक स्वप्न रंगवली होती. 2 महिन्यापूर्वी त्याचं लग्न झालं. लग्नानंतर ही स्वप्न घेऊन तो कामानिमित्त मुंबईमध्ये आला. मात्र कामावर सुरक्षेची कोणतीही साधनं न पुरवणाऱ्या आणि या कामगाराच्या जीवावर महागड्या गाडीत फिरणाऱ्या त्या श्रीमंतांनी त्याचा बळी घेतला. अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या सीमेवर डीमार्टजवळ होर्डिंगवर बॅनर लावताना इंद्रेशचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी अंत झाला. मुंबईत काम करून आपल्या कुटुंबाला दर महिन्याला पैसे पाठवणारा इंद्रेश रुग्णालयात असा सफेद कपड्यामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत पडलाय. होर्डिंगवर बॅनर लावत असताना त्याच्या मालकानं आणि ठेकेदारानं त्याला कोणतीही सुरक्षेची साधनं दिली नाहीत. तसं आजकाल कामगारांना कामाच्या ठिकाणी फक्त राबवून घेतलं जातं. त्यांच्या जीवाची कोणत्याही मालकाला किंवा ठेकेदाराला कधीच काळजी नसते. मात्र या श्रीमंत लोकांवर कधीच कठोर कारवाई होत नाही आणि त्यामुळे असे अपघात रोज घडतात. मात्र या अपघातामुळे एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं याची जाणीव ना त्या प्रशासनाला असते ना त्या श्रीमंतांना. ये अभी मैं गया था उधर स्टेशन पे सामान लाने, तो उनका वो क्या होता है काम कर रहे थे नीचे, उसमें लोखंड में लगता है वो टच हो गया तार में, उनका टच हुआ कुछ तो लोखंड उसकी वजह से हादसा हुआ, एक्सीडेंट हुआ है. क्या कर रहा था ये? बैनर लगा रहा था उसकी वजह से तभी हुआ है. त्यामुळे आता तरी इंद्रेशचा नाही तर त्याचा कुटुंबाचा बळी घेणाऱ्या ठेकेदारावर आणि त्या मालकावर प्रशासन कडक कारवाई करतंय का ते पाहावं लागेल. पब्लिक मीडिया, ब्युरो रिपोर्ट.